दरम्यान नाशिकमधल्या या सगळ्या प्रकरणावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि मंत्र्यांनी काय प्रतिक्रिया दिली ती आपण पाहूया। हे अतिशय गंभीर प्रकरण आहे। पोलिसांनी हे उघडकीस आणलेलं आहे आणि या अशा प्रकारच्या एका टेक्नॉलॉजी कंपनीमध्ये ज्या प्रकारे त्यांनी दबाव आणून आणि धर्मांतरण आणि लैंगिक शोषण केलं हे फारच धक्कादायक आहे। मी पोलिसांना त्या ठिकाणी एक प्रकारे त्यांचं कौतुक करेन की अतिशय वेगानं कारवाई करून याचा पूर्ण पर्दाफाश हा त्यांनी केला आहे। नाशिकमध्ये घडलेली घटना ज्याला कॉर्पोरेट जिहाद म्हणून म्हटलं गेलेलं आहे, त्यासाठी पहिलं तर नाशिक पोलिसांचं, एसपींचं आणि त्याच्याही पेक्षा राज्याचे मुख्यमंत्री आदरणीय देवेंद्र फडणवीस साहेबांचं मी मनापासून आभार मानेन। आमच्या बहिणींना जो न्याय मिळवून दिला, हे जे काही लँड जिहाद, लव जिहाद आणि आता कॉर्पोरेट जिहाद हे जे काही करतात त्या बाबतीमध्ये समाजाने खरंच विचार करायला पाहिजे। पहिले जे आपण पाहत होतो की हे प्रकरण मुलीला छेडछाड पर्यंतच मर्यादित आहे का, परंतु नंतर असं लक्षात आलं की ह्या मुलींना छेडछाड ही एका दिवसाची नाही तर अनेक महिन्यापासून, वर्षापासून हे चालू होतं आणि हे प्रकरण एका मुलीबरोबर नव्हतं, तर अनेक मुली यात गुंतलेल्या होत्या आणि त्यांना नंतर त्यांच्याशी लग्न करणे किंवा त्यांचं धर्मांतर करणे हा सुद्धा एक त्यांचा प्रयत्न होता। त्या संदर्भामध्ये जे जे लोक आहेत त्यांच्यावर आता ट्रॅप लावणं हे सरकारने आता प्राथमिक ठरवलेली आहे आणि त्यांच्यावर ते तर मला वाटतं काही लोक अटक झालेत, परंतु आणखीन त्यांची मोठी साखळी कोणती आहे याचा शोध पोलीस घेत आहेत। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।